कॅपिटिव्ह मार्केट योजना, त्याच योजनेला आपण म्हणायचो बघा मोफत साडी योजना. प्रत्येक वर्षाला या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना एक साडी राज्य शासनाकडून मोफत दिली जात होती आणि त्याचं वाटप पण झालं होतं. त्या संदर्भात आपल्या चॅनलवर तेव्हा अपडेट पण देण्यात आलेल्या होत्या. पण आता अशी अपडेट पुढे येत आहे बघा की ही जी योजना आहे म्हणजे कोणती, परत व्यवस्थित नाव पहा, मोफत साडी योजना. ही मोफत साडी म्हणजे याचे लाभार्थी कोण होते वगैरे मी तुम्हाला सांगणारच आहे अगदी कमी शब्दामध्ये. पण ही योजना सध्या बंद करण्यात आलेली आहे. म्हणजे राज्य शासनाने कॅपिटिव्ह मार्केट योजना, याच योजनेला दुसरं नाव होतं मोफत साडी योजना. तर ह्या योजनेला आता वर्षाला जी मोफत साडी मिळणार होती तर ती आता मिळणार नाही. ही बाब सर्वांनी लक्षात घ्या, कारण की ही मोफत साडी योजना जी आहे तर ही बंद करण्यात आलेली आहे. राज्य शासनाने याची अधिकृत माहिती पण दिलेली आहे. त्यामुळे या योजनेला जे आहे वस्त्र उद्योग जो आहे, या उद्योगाच्या महाराष्ट्र वस्त्र उद्योग विभाग, या विभागाच्या अंतर्गत या योजनेचे जे काही साडी उपलब्ध करून देण्याची जी प्रक्रिया होत होती तर ती आता या जुलै महिन्यापासून घोषणा करण्यात आलेली आहे आणि ही योजना बंद करण्यात आलेली आहे. आता या योजनेमध्ये बघा कुणाला मिळत होता तर जे अंत्योदय शिधापत्रिका धारक आहेत म्हणजे पिवळे रेशन कार्डवाले जे लाभार्थी आहेत तर एका कुटुंबामध्ये एकच, म्हणजे असं नाही की एका कुटुंबात खूप लाभार्थी असतील तर सर्वांना मिळेल महिला लाभार्थ्यांना साडी, तर असं नव्हतं. तर एका कुटुंबात एकच म्हणजे एका रेशन कार्डवर एकच साडी अशाप्रमाणे हे जे आहे लाभ मिळत होता. म्हणजे मोफत साडी, एकही रुपया भरायची गरज नव्हती आणि अशा साड्या खूप लाभार्थ्यांना मिळाल्या. पण आता काय झालेलं आहे की ही जी काही महत्त्वाकांक्षी योजना जी सुरू करण्यात आली होती तर आता या वर्षाला मोफत साडी कोणत्याही लाभार्थ्याला मिळणार नाही. का बरं? कारण की अशा प्रकारचा महाराष्ट्र वस्त्र उद्योग विभागाने निर्णय घेण्यात आलेला आहे त्यांच्याद्वारे की ही योजना आम्ही बंद करत आहोत. याचे कारण पण वेगवेगळे येत आहेत. त्याच्यापैकी एक कारण पुढे येत आहे ते म्हणजे काय तर राज्य शासनाच्या तिजोरीवर जे आहे आर्थिक बघा आर्थिक जो आहे आर्थिक भार वाढत आहे या योजनेमुळे. त्यामुळे इतर ज्या योजना आहेत तर त्या व्यवस्थित चालवण्यासाठी किंवा वेगवेगळ्या असे कारणं पुढे दिलेले आहेत आणि त्या कारणामुळे एकंदरीत ही योजना बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे थोडक्यात सांगायचं तात्पर्य इथून पुढे वर्षाला एक साडी जी मोफत मिळत होती लाभार्थ्यांना तर ती आता मिळणार नाही. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. तुमची काही प्रतिक्रिया असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये कळवू शकता. धन्यवाद.